भारत इंडोनेशिया सहकार्याला नवी दिशा आणि गती देण्यासाठी उभय देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत संयुक्त आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीत राजकीय ते संरक्षण आणि सुरक्षा, सागरी व्यापार, गुंतवणूक, आरोग्य आणि औषध निर्माण, अन्न सुरक्षा तसंच पर्यटन, शिक्षण आणि सांस्कृतिक सहकार्य अशा द्विपक्षीय सहकार्याच्या संपूर्ण क्षेत्रावर सखोल चर्चा होणार आहे। या बैठकीचं प्रास्ताविक एस जयशंकर यांनी सादर केलं। दोन्ही देशांमधील संयुक्त आयोगाची बैठक 4 वर्षांच्या कालावधीनंतर होत असून या काळात द्विपक्षीय संबंधांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे हे त्यांनी अधोरेखित केलं। उभय देशांमध्ये व्यापार, संरक्षण, सागरी सुरक्षेसह पर्यटन, अन्न सुरक्षा, संस्कृती अशा मुद्द्यांना सामावून घेत द्विपक्षीय सहकार्यावर व्यापक आणि सखोल चर्चा या बैठकीत होईल अशी अपेक्षा जयशंकर यांनी व्यक्त केली। इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगियोनो यांनीही बैठकीला संबोधित केलं। भारताच्या पंतप्रधानांच्या आगामी जाकार्ता भेटीच्या दृष्टीनं ही बैठक फलदायी ठरेल अशी अपेक्षा सुगियोनो यांनी यावेळी व्यक्त केली। दोन्ही देशातील सहकार्याला अधिक ठोस परिणामांमध्ये रूपांतरित करण्यासाठी पुढील दिशा या बैठकीच्या माध्यमातून ठरवता येईल असं ते म्हणाले। भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाची स्थापना 2001 मध्ये झाली होती। 2018 मध्ये उभय देशांचे संबंध व्यापक सामरिक भागीदारीपर्यंत गेले होते। नजीकच्या भूतकाळात ब्राह्मोस स्वनाती क्षेपणास्त्राच्या संभाव्य खरेदीविषयीच्या संवादाला गती मिळाली असल्यानं आजची बैठक महत्त्वाची ठरते। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा